नमस्कार, मी विलास आव्हाड. आपण पाहताय AV9 एक्सप्रेस. मित्रांनो, पश्चिम बंगालच्या बाबतीत किंवा देशातील इतर राज्यांच्या बाबतीत जे काही आपण या एक्झिट पोलमध्ये बघितलं आणि पंतप्रधानांनी पण अनेक रॅल्यांमध्ये स्पष्टपणे सांगितलं किंवा त्यांच्या अनेक मुलाखतींमध्ये सांगितलं की देशामध्ये सगळ्यात मोठा विजय हा भारतीय जनता पार्टीचा पश्चिम बंगालमध्ये होईल. यात आता कुठली शंका राहिलेली नाही, कारण एक्झिट पोलने सुद्धा आणि अनेक माध्यमांनी चॅनलनी पश्चिम बंगालमध्ये भारतीय जनता पार्टीला 22 जागेच्या वर दाखवलेले आणि काही चॅनलने तर अगदी 35 पर्यंत सुद्धा दाखवण्याचा प्रयत्न केला. आता 42 लोकसभा मतदारसंघ असलेल्या पश्चिम बंगालमध्ये खरं तर 2014 मध्ये भारतीय जनता पार्टीचे फक्त इथं 4 खासदार निवडून आले आणि मग 2019 मध्ये 4 खासदारचे 18 खासदार झाले. आणि आज कंडिशन अशी आहे की भारतीय जनता पार्टीची जो काही पार्टीचा ग्रोथ आहे तो ॲक्च्युली वाढलेला आहे, कारण विधानसभेमध्ये 3 आमदाराचे 77 आमदार झाले. त्या हिशोबामध्ये पार्टीने इथे ग्रोथ केलेला आहे आपल्या लक्षात येते. आणि यावेळेस तशी परिस्थिती दिसते. कमीत कमी उलट तरी होईल, म्हणजे 22 जागा ममता बॅनर्जींच्या निवडून आल्या होत्या 2019 मध्ये आणि 18 भारतीय जनता पार्टीच्या आल्या होत्या. तर यावेळेस कमीत कमी भारतीय जनता पार्टीच्या 22 आणि 18 ममता बॅनर्जींच्या येऊ शकतात. अशा पद्धतीचं पारडं उलट झालेलं आपण बघू शकतो. आता हे नेमकं कशामुळे होते? खरं तर ममता बॅनर्जी या अतिशय संघर्षातून मुख्यमंत्री झालेले आहेत. 35-36 वर्षाचं जे काही कम्युनिस्टांचं सरकार केवळ एक संघर्ष आणि संघर्षमय जीवन जगल्यामुळं, साधं जीवन जगल्यामुळं गोरगरिबांची लढाई पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जींनी लढली आणि मोठ्या प्रमाणामध्ये पश्चिम बंगालमध्ये जी काही मारकाट होती, पश्चिम बंगालमध्ये या कम्युनिस्टांचं जे काही राज्य होतं, गोरगरिबांना मतदान पोलिंगपर्यंत सुद्धा जाऊन देत नव्हती अशी परिस्थिती होती. पण या सगळ्या प्रकाराला कुठंतरी छेद मिळाला आणि लोक हळूहळू ममता बॅनर्जींकडं वळू लागले. कम्युनिस्टांपासून हळूहळू लोक दुरावले आणि याचाच फायदा ममता बॅनर्जींना झाला होता. लोकांना असं वाटत होतं की हे कम्युनिस्टांचं सरकार हे पश्चिम बंगालमधून घालवायचं असेल तर आपल्याला ममता बॅनर्जींना साथ दिली पाहिजे, ममता बॅनर्जींची आपण साथ केली पाहिजे. आणि मग सगळा फोकस आणि जो कम्युनिस्टांच्या विरोधात असेल तो TMC मध्ये किंवा ममता बॅनर्जींकडे लोक जॉईंट होत गेले आणि ममता बॅनर्जींचं एक हाती सरकार पश्चिम बंगालमध्ये आलं आणि जवळजवळ 30-35 वर्षाचं शासन कम्युनिस्टांचं उखाडून टाकलं. ही आपण परिस्थिती पाहिलेली आहे. कम्युनिस्टांचं शासन ममता बॅनर्जींनी उखडून टाकलं, ही परिस्थिती आपण पाहिलेली आहे. पण होतंय काय? ममता बॅनर्जी आज आता आपण पाहतोय की त्या 3ऱ्या टर्ममध्ये मुख्यमंत्री आहेत. जी काही गुंडगिरी कम्युनिस्टांकडे चालत होती ती जशीच्या तशी TMC मध्ये ममता बॅनर्जींकडे शिफ्ट झाली. मोठ्या प्रमाणामध्ये मतांचं राजकारण, तुष्टीकरण आणि ममता बॅनर्जींना जे आता 10 वर्षापासून भारतीय जनता पार्टी तिथं टक्कर देते, भारतीय जनता पार्टीचा जो काही कोर वोटर आहे, जो हिंदू आहे,
आणि ममता बॅनर्जींकडं असलेला जो काही वोटर आहे तो मिक्स आहे, मग जास्त मोठ्या प्रमाणात मुस्लिम वोटर आहे, शिवाय तिथं घुसपेट पण झालेली आहे. त्यामुळं एक संघर्ष निर्माण झालाय. आणि आज कंडिशन अशी आहे की ममता बॅनर्जींच्या पायाखालची पण वाळू सरकलेली आहे. कारण पश्चिम बंगालमध्ये निवळ मुसलमानांच्या जीवावर ममता बॅनर्जी आता सत्तेत राहू शकत नाही अशी परिस्थिती आहे. कारण वारंवार तुम्ही एका समाजावर कायम अन्याय करू शकत नाही. नेहमी नेहमी कुठल्या तरी धर्माच्या बाबतीत तुम्ही अन्याय करू शकत नाही. तुष्टीकरणासाठी तुम्ही फक्त एका वर्गाला खुश करायचं, दुसऱ्या वर्गाला तुम्ही नाराज करायचं. याच्यापासून तुमच्या बरोबर असलेला जे काही हिंदू धर्मातील लोक असतील ते तुमच्यापासून दूर गेले. आणि या सगळ्या गोष्टीचा परिणाम पाहता आज आपण 2019 पाहिलं तर 4चे 18 झाले. आता कदाचित आता ह्या सगळ्या आपण एक्झिट पोल पाहिले किंवा न्यूज बघतोय, आता आपण 2-3 महिन्यापासून प्रचार बघतोय. ममता बॅनर्जी अतिशय फर्स्टेड आहे. ममता बॅनर्जी नेहमी नरेंद्र मोदींना शिव्या घालतात, अमित शहांना शिव्या घालतात. वेगवेगळ्या प्रकारचे भ्रष्टाचाराचे आरोप ममता बॅनर्जींच्या खासदारांवर आहे, आमदारांवर आहे, मंत्र्यांवर आहे. अनेक मंत्र्यांकडं करोडो रुपयाचे भ्रष्टाचार झालेले आपण पाहिले, पैशाच्या थप्प्या पण आपण पाहिल्या. आता ह्या सगळा प्रकार ईडी सीबीआय किंवा ईडी सीबीआयच्या लोकांना अक्षरशः ममता बॅनर्जींच्या गुंडांकडून मारहाण किंवा ममता बॅनर्जींकडून ईडी सीबीआयच्या लोकांवर अटकेपर्यंत ममता बॅनर्जी गेल्या, त्यांच्यावरच आरोप काही ठेवले, नंतर न्यायालयाने त्याच्यामध्ये हस्तक्षेप केले. आता हा संदेश खाली प्रकार आहे. याच्यामध्ये अनेक दलित महिलांवर, दलित हिंदू महिलांवर ज्या काही शाहजान शेख आहे आणि त्याचे जे काही गुंडे, टीएमसीचे गुंडे यांनी सातत्याने जे काही अत्याचार केले, याच्यामुळं महिला मुख्यमंत्री असून सुद्धा ममता बॅनर्जी इथं बदनाम झाल्या. ममता बॅनर्जींची जी काही स्ट्रिक्ट छबी होती तिला ठेच पोहोचली आणि ममता बॅनर्जी महिलांच्या बाजूने उभ्या राहायच्या ऐवजी गुंडांच्या, शाहजान शेखच्या बाजूने उभ्या राहिलेल्या आपण पाहिल्या. यातून ममता बॅनर्जींचं फार मोठं नुकसान झालंय. ही गोष्ट आता लपणार नाहीये आणि ही गोष्ट लोकांनी पण पाहिली, गोरगरिबांनी पण पाहिली. आता यातून जे आपण अमित शहा म्हणा किंवा JP नड्डाजी म्हणा किंवा स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणा, यांनी सभांमधून ममता बॅनर्जींना आरसा दाखवलाय की गोरगरिबांना आता फक्त भारतीय जनता पार्टीच वाचू शकते, न CPM, न काँग्रेस, न ममता बॅनर्जी. हळूहळू गोरगरीब पश्चिम बंगालमध्ये भारतीय जनता पार्टीच्या बाजूने झुकलेला आपण या पूर्ण निवडणुकीमध्ये पाहिला. आणि नरेंद्र मोदींनी पण लोकांना आश्वासन दिले की जर तुम्हाला सुरक्षित जीवन आणि तुमच्या ज्या काही गोष्टी तुम्हाला शासनाकडून पाहिजे त्याचे लाभ घ्यायचे किंवा तुमचं आयुष्य, तुमच्या मुलाबाळांचं जर ते सुरक्षित करायचं असेल तर तुम्हाला ममता बॅनर्जींचं सरकार उखडावं लागेल, भारतीय जनता पार्टी बरोबर तुम्हाला साथ द्यावी लागेल. त्यामुळं लोक हळूहळू ममता बॅनर्जीपासून दूर जाताना आपण पाहिले आणि भारतीय जनता पार्टीला जॉईन होताना आपण पाहिले. खरं तर सुरुवातीच्या काळामध्ये भारतीय जनता पार्टी खरं तर 2 खासदारांची पार्टी, काही ठिकाणी तर भारतीय जनता पार्टीचं आता दक्षिण झालं किंवा ह्या पश्चिम बंगालमध्ये पण भारतीय जनता पार्टीचं काही नव्हतं, पूर्वोत्तरमध्ये काही भारतीय जनता पार्टीचं काही नव्हतं. सुरुवातीला अगदी भटा ब्राह्मणांची
भटा ब्राह्मणांचा पक्ष म्हणून भारतीय जनता पार्टीला या सगळ्या गोष्टीचं ऐकावी लागायची, टीका व्हायची. नंतर व्यापाऱ्यांचा पक्ष म्हणून, नंतर मध्यमवर्गीय लोकांचा पक्ष म्हणून. पण आता बाकी भारतीय जनता पार्टी हा गरिबांचा पक्ष आहे. हे नरेंद्र मोदींनी 10 वर्षात करून दाखवलं. लोकांना नॅशनलाइज बँकेमध्ये नरेंद्र मोदींनी 1 रुपया न घेता किंवा 0 रुपयामध्ये खातं उघडून दिलं. लोकांचे त्याच्यावर अनेक रुपयाचे व्यवहार होतात. ते शासकीय सबसिडी त्याच्यावर लोकांना मिळते. उज्ज्वला सारखा गॅस गरिबांपर्यंत मोफत मिळाला. राशनची सबसिडी मिळते किंवा राशन मोफत मिळते. अनेक ज्या काही योजना असतात, मग महिलांच्या योजना असतात, विधवा पेन्शन असतं किंवा अपंगाचं त्यांना सबसिडी असते. याच्यासाठी जी काही DBT मार्फत आणि आधार कार्ड मार्फत जे काही शासनाकडून पैसे येतात, ह्या सगळ्या योजना नरेंद्र मोदींनी अतिशय व्यवस्थितपणे ज्या काही लागू केल्या. आणि नरेंद्र मोदींनी शेतकऱ्यांसाठी जे वर्षाला 6,000 रुपये देण्याचं जे काही योजना आहे, किसान सन्मान निधी, त्यावर सुद्धा लोकांनी भरोसा ठेवला. राहुल गांधींच्या 72,000वर ठेवला नाही. 5 लाख रुपयाचा विमा आहे. खरं तर राहुल गांधींनी 25 लाख कबूल केले होते, पण त्यावर सुद्धा लोकांनी भरोसा ठेवला नाही. ह्या सगळ्या गोष्टी पाहिल्या तर असं वाटतंय की लोकांनी आता भारतीय जनता पार्टीवर विश्वास ठेवलाय. की लोकांनी असं वाटतंय की ही जसं काँग्रेस सुरुवातीला जे काही नेहरू, गांधी, राजीव गांधींच्या काळामध्ये गरिबांचं राजकारण करायचं, गरिबी हटाव करायचं किंवा ही पार्टी गरिबांसाठी आहे, आता ती पार्टी गरिबांची राहिली नाही आणि भारतीय जनता पार्टी गरिबांची राहिली. असा जो काही फरक आता आपल्याला दिसतोय तो दिसतोय. आणि आता ह्या सगळ्या गोष्टीमुळं कदाचित माझ्या मते चांगल्या मार्जिननेच इथं पश्चिम बंगालमध्ये भारतीय जनता पार्टीच्या जागा निवडून येतील. आणि भविष्यात ममता बॅनर्जींना एकतर केंद्राबरोबर, आता त्यांचं 2 वर्ष अजून विधानसभेची मुदत आहे, त्यांना एकतर केंद्राबरोबर जुळून घ्यावा लागेल. अनेक गोष्टी केंद्र सरकारच्या आणि ममता बॅनर्जींच्या तक्रारी आहेत. न्यायालयाचे आदेशसुद्धा ममता बॅनर्जी काही वेळा पाळत नाही. ED, CBI सारख्या संस्थांचे जे काही अधिकारी आहे त्यांना पण मारहाण ह्या गुंडांनी केलेली आहे. त्याच्यामुळं राज्यपालाचे आदेश, राज्यपाल उद्या यांच्यावर काय रिपोर्ट करणार आहे, इलेक्शन झाल्यावर किंवा निकाल लागल्यावर जेव्हा नरेंद्र मोदी 3ऱ्यांदा शपथ घेतील त्यावेळेस पश्चिम बंगालच्या बाबतीत काय विचार होणार आहे हे आता आपण आज तर काही सांगू शकत नाही. पण जास्तीत जास्त मोठा जर कारवाई म्हटली तर पश्चिम बंगालमध्ये राष्ट्रपती राजवट सुद्धा लागू शकते. पण तसं करताना नरेंद्र मोदी आपल्याला दिसणार नाही, कारण नरेंद्र मोदींनी आजपर्यंत कुठल्याही सरकार पाडलेलं नाही आहे. त्यामुळे त्या 2 वर्ष नक्कीच त्यांचं जे काही सरकार आहे ते चालवतील. नरेंद्र मोदींना त्या अजून किती बदनाम होतात हे पण बघण्यासारखं आहे. यांचं सरकार पाडून यांना सहानुभूती मिळून देण्यापेक्षा यांना अजून 2 वर्ष बदनाम करून निवडणुकीमध्ये हारून मगच तिथं भारतीय जनता पार्टीचा मुख्यमंत्री शपथ घेईल असं आपल्याला वाटतंय. तुर्तच थांबतो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.